आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। पाचव्या टप्प्यामध्ये राज्यामधील 13 जागांसाठी उद्या मतदान। मुंबईतील 6 जागांसह धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाण्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। मुंबईमध्ये महायुतीच्या सर्व 6 जागा निवडून येतील। मुंबई हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला, शिंदेंकडून विश्वास व्यक्त। मुंबईत दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी 1106 स्वयंसेवकांची नियुक्ती। दिव्यांग मतदान अधिक सुलभ होणार। ठाणे लोकसभा मतदारसंघामधील नवी मुंबई परिसरामध्ये 4000पेक्षा अधिक फौजफाटा सज्ज। मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन। निवडणुकीच्या धामधुमीनंतर अजित पवारांचा आज बारामती दौरा। बारामतीच्या सहयोग या निवासस्थानी अजित पवार कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। आता राजकारणामध्ये उतरलो नाही, मात्र आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला संपूर्ण मराठा समाज विधानसभेच्या मैदानामध्ये उतरेल। मनोज जरांगे पाटलांचा इशारा। शरद पवार उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील। चौकशी सुरू असल्यानं दोघांसमोर पर्याय नाही, प्रकाश आंबेडकर यांचा मोठा दावा। कांदा निर्यात बंदी केवळ मतदानापुरती, देवाच्या घोषणा देऊन कांद्याला भाव मिळणार नाही। अमोल कोल्हेंचा केंद्र सरकारवर निशाणा। एफआरपी शिवाय जादाची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी। साखर कारखानदारांनी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करावा। निवडणूक संपताच राजू शेट्टी पुन्हा ऍक्शन मोडमध्ये। सिंधुदुर्गमधील नुकसानग्रस्तांना तौक्ते वादळाच्या धर्तीवर मदत द्यावी, ठाकरे गटाची मागणी। 5 दिवसात मदत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा। परभणीमध्ये खरीप पीक शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न। सुनील चव्हाणांचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंचीही उपस्थिती। राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा मुक्काम वाढणार। शुक्रवारपर्यंत विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। पुण्यामध्ये हडपसरसह कोंढवा आणि बानवडी परिसरामध्ये झाडं कोसळली। पावसामुळे 20हून अधिक झाडं कोसळली। भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी हवालदिल। शासनानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीमधल्या खेडला अवकाळी पावसाचा तडाखा। 25 एकरपेक्षा अधिक क्षेत्रातील केळी आणि पपईच्या बागा जमीनदोस्त। बुलडाण्याच्या संग्रामपूर, शेवगाव आणि खामगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। रब्बी पिकांचंही नुकसान। परभणीमध्ये वादळी वाऱ्याचा पिकांना फटका। पावसामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ। 25 ते 30 रुपये किलोनं विकणाऱ्या भाज्यांची 70 रुपये किलोनं विक्री। लातूरमधील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत। सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नसल्यानं शेतकरी हताश। नंदुरबारमध्ये लसूण 200 रुपये किलो। कमी पावसामुळे लसणाच्या आवकमध्ये घट, तर आणखी दर वाढण्याचीही शक्यता। नंदुरबारमध्ये कांद्याची आवक वाढल्यानं दर कोसळले। कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे कांदा विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ। बुलडाण्यामध्ये जिल्ह्यात उद्यापासून कोरडं हवामान राहण्याचा अंदाज। शेतकऱ्यांनी किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, कृषी विभागाचं आवाहन। भंडाऱ्यामध्ये 22 मे पर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सतर्कतेचा इशारा। शेतकरी चिंतेत। परभणीमध्ये पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित। भर उन्हाळ्यामध्ये परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती। परभणीमध्ये पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित। परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती। पालिकेवर 8 कोटी रुपयांची थकबाकी राहिल्यानं महावितरणची कारवाई। यवतमाळच्या उमरखेड आणि पुसद तालुक्यावर पाणी टंचाईचं संकट। घोडवर पाण्यासाठी गावकऱ्यांची वणवण।